लाडकी बहीण योजनेचा वर्षपूर्ती म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू झालेले वर्षपूर्ती झाल्यानंतर आजच आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व जबाबदारी पाहिली आणि योजना अगदी यशस्वीपणे पार पाडली अशा आदितीताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली की लाडक्या बहिणींना आता 1 वर्ष योजनेला झाले आहे आणि योजना अविरतपणे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। म्हणजेच की मागील काही दिवसांपूर्वी जे विरोधकांचं सतत म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, इलेक्शन पुरतं दाखवलेलं हे एक आश्वासन आहे किंवा इलेक्शन पुरतंच ही योजना चालणार आहे, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसून योजना ही जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवणार आहे, कुठल्याही प्रकारे आम्ही योजना बंद करणार नाही असे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले। आता यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसे की योजनेचा जून महिन्याचा हप्ता अजूनही का जमा झाला नाही, कारण आता जून महिना संपायला आला आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याअंतर्गत पैसे अथवा लाभ जमा झाला नाही। त्यासोबतच लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं म्हणजेच की विधानसभा निवडणुकांवेळी राज्य सरकारच्याद्वारे आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर 2100 रुपये महिना लाडक्या बहिणींना देऊ, परंतु हे आश्वासन देखील सरकारकडून पाळलं गेलं नाही। 2100 रुपयाचा निर्णय अद्यापही झाला नाही। आता उद्यापासूनच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाबद्दल निर्णय होणार का याबद्दल देखील सर्व महिला विचारत आहेत। ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, तर अजिबात नाही। लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत सुरू राहणार असे आपल्या आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी आजच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले। आता योजनेची वर्षपूर्ती झाली आहे आणि योजनेदर आतापर्यंत 11 हप्ते लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत आणि 12वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे। आता याबद्दल उद्याच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे सर्व मंत्री एकत्रित असणार आहेत आणि यावेळीच उद्यापासूनच कदाचित लाडक्या बहिणींसाठी जो निधी आहे तो निधी वितरित होऊन येत्या 4 ते 5 दिवसांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा पुढचा अर्थातच जून महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल। आता जून महिन्याचे पैसे किती रुपये होणार, तर जून महिन्यांचे पैसे हे 1500 रुपयाप्रमाणेच होणार आहेत। 2100 रुपयाबद्दल निर्णय अजून घेतला गेला नाही। आता या अधिवेशनामध्ये 2100 रुपयाचा निर्णय होतोय का हे देखील पाहणे आपल्याला उत्सुकतेचे ठरणार आहे, कारण आता इलेक्शन झाले म्हणजेच की आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद असेल किंवा सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकांपूर्वीच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार गिफ्ट देणार का, येणाऱ्या अधिवेशनामध्येच लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 2100 रुपये महिन्याचा निर्णय होतोय का, किंवा जे आपण पाहिलं की मध्य प्रदेश सरकारने जे लाडली बहिणा योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने पैसे वाढवायला सुरू केले आहे, म्हणजेच की तिकडे सुरुवातीला 1000 रुपये महिना लाडक्या बहिणींना मिळायचे, परंतु त्यानंतर त्यांनी त्यामध्ये 250 रुपये वाढ करून ते 1250 रुपये केले आणि आता पुन्हा एकदा त्यामध्ये 250 रुपये वाढ करून ते 1500 रुपये केले। त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे ते 1500 रुपयांमध्ये पुन्हा एकदा काही 200-300 रुपयांची वाढ करून 1800 रुपये होतंय का, आणि त्यानंतर पुन्हा 300ची वाढ करून 2100 रुपये, असा काही सरकारचं या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का हे देखील आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये समजणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होतील असे देखील महिला व बालविकास विभागाच्या वतीने बोलले जात आहे, कारण आता राज्याचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये विरोधक पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला घेरण्याची दाट शक्यता आहे आणि ही शक्यता कमी करण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा खुश करण्यासाठी सरकारद्वारे निधी वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाईल आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता देखील जवळपास 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावर येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। आता याबद्दल अपडेट आल्यानंतर किंवा निधी वितरणास सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर माहिती मिळणारच आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचणार आहे। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।